महाराष्ट्र सरकारने सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभाग या दोन विभागाकडे सर्वसामान्य अनुसूचित जाती आणि जमाती आणि ओबीसी वर्गाकडे खर्च करण्यासाठी जो निधी दिला होता तो निधी इतर ठिकाणी वळवली। यात सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटी आणि आदिवासी विभागाचा 335 कोटी एवढा निधी अन्य विभागाकडे वळवला। त्यामुळे अनुसूचित जाती, जमाती आणि बहुजन लोकांवर मोठ्या प्रमाणे महायुती सरकार अन्याय करीत आहेत। या विभागाला सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी निधी दिला जातो, मात्र महायुती सरकारने हा निधी इतर विभागाकडे वळती केल्याचा विरोध करण्यासाठी आज गोंदिया येथे काँग्रेसने भव्य मोर्चा काढून महायुती सरकार विरोधी घोषणा दिल्या आणि महायुती सरकार हे अनुसूचित जाती, जमाती आणि बहुजनाच्या विरोधी आहेत। हे सरकार सामान्य लोकांच्या जनकल्याणासाठी वापरला जाणारा निधी इतरत्र नेट स्वतःचा फायदा करून घेत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आणि जर या दोन्ही विभागाच्या निधी परत दिला नाही तर जन आंदोलन करण्याची भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली। मी या प्रसंगी खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे व माजी आमदार दिलीप बनसोड उपस्थित। महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, एसटी के हाथों पे डाका डालणारी सरकार मुर्दाबाद। हा काही दिवसात पूर्ण त्याच्यानंतर गोंदियामध्ये पाण्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण, मात्र जो शासन आहे अद्याप त्याच्याकडून काही उपाययोजना करण्यात आल्या नाही। आपल्याकडून काय नाही? आज गोंदिया जिल्हा येथे जलजीवन मिशनची जी परिस्थिती आहे आपल्या सगळ्यांना अवगतच आहे। किती बोगस कारभार इथं झालेला आहे, किती निकृष्ट दर्जाची ही योजना अजूनपर्यंत परिपूर्ण झालेली नाही आहे। धापेवाडा इथं नदी पूर्ण सुकलेली आहे, पण हे सरकारला संजय सरोवर इथून पाणी समजा सोडला तर धापेवाड्यामध्ये इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल हे सुद्धा यांना विचार दिन येत नाही, त्यांच्या मनामध्ये विचार येत नाही। हे विजन शून्य सरकार आहे। पाण्याची अशी गंभीर परिस्थिती असून वारंवार आम्ही त्या कलेक्टर साहेबांना सांगतो आहे का तुम्ही मीटिंग लावा, पाण्याची काय तुम्ही तरतूद केली? अरे शेतीसाठी सोडा, कमीत कमी त्या भाबड्या लोकांसाठी सुद्धा त्यांना पाण्याची व्यवस्था नाही। एक दिवसाआड पाणी पिण्याचं विचार करा, काय हालत आहे या देशाची। आणि असं होणार आहे 2047चं विजन आहे प्रधानमंत्र्याचं, तो पूर्ण होणार आहे का? जिथं बेसिक गोष्टी सुद्धा हे सरकार इथं आम्हाला देत नाही, आपल्या लोकांना देत नाही। महाराष्ट्रातील महायुती सरकारने अनुसूचित जाती विभागाचे 410 कोटी रुपये, अनुसूचित जाती जमाती विभागाचे 335 कोटी रुपये इतर डिपार्टमेंटकडे वर्गीकृत केलेले आहे। या डबल इंजिनच्या सरकारला हा राज्य सांभाळणं होत नाही आहे। आज मला सांगा, मागासवर्गीय समाज असलेला हा बहुजन समाज, या समाजाला मोठ्या मुश्किलने निधी मिळतो, त्याची तरतूद मोठ्या मुश्किलने होते आणि अर्थमंत्री त्याची तरतूद सभागृहामध्ये करतात आणि तो निधी पळविला जातो आणि बहुजन समाज गप्प बसणार आहे का? गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय दिलीप भाऊ बनसोड यांच्या नेतृत्वामध्ये आज गोंदिया जिल्ह्यातील तमाम कार्यकर्ते महाराष्ट्र सरकारला इशारा देत आहेत की बहुजनांवर अन्याय करून जर बहुजनांचा निधी इतरत्र आपण मौज मस्ती करण्याकरता जर पळवत असाल, विदेशवारी मंत्र्यांना विदेशवारी करण्याकरता, मंत्र्यांच्या दालनामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करण्याकरता आज वर्षा बंगल्यावर जवळपास 200 कोटी रुपये खर्च केले। मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर 6 महिने राहायला गेले नाहीत। हाच निधी जर बहुजनांकरता वापरला असता तर निश्चित रूपाने आज चांगली गोष्ट झाली असती, परंतु हे महायुती सरकार, भ्रष्ट सरकार बहुजनांचा निधी इतरत्र वळविण्याचा प्रयत्न करीत आहे। मौज मस्ती मंत्र्यांसाठी, आमदारांसाठी करण्याचा प्रयत्न करीत आहे। या सरकारचा निषेध करण्याकरिता आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि आपल्या माध्यमाने सांगू इच्छितो, भविष्यात जर या निधीला पुन्हा वापस दिलेला नाही बहुजनांकरता तो गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्ते गप्प बसणार नाही, हा सरकारला आमचा इशारा आहे। वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊ। बघा, हा आंदोलन महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये आहे, युती सरकारच्या विरोधातला आहे। कारण ही सरकार महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ENT, VJNT आणि OBC या लोकांच्या विरोधातली सरकार आहे। एका बाजूला अहिल्याबाई होळकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चौंडी येथे जाऊन मंत्रिमंडळाची बैठक घेतात आणि 150 कोटी रुपये तिथे खर्च करतात
त्या ठिकाणी जाऊन काशाच्या ताटामध्ये जेवण करतात, 5-5 हेलिकॉप्टरसाठी पैसे खर्च करतात आणि या ठिकाणी त्यांना पैसे नाहीत, इतर विभागाकडे वळती करतात. म्हणजे त्यांना पर्टिक्युलर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, NT, VJNT, OBC याच गटाचा पैसा का दिसला आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्याच्यासाठी माननीय खासदार आणि आमचे सगळे काँग्रेसचे पदाधिकारी आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत. सरकारला आमची चेतावणी आहे की हा पैसा ज्या पद्धतीनं तुम्ही वरती केलेला आहात तो पैसा त्या विभागाला त्वरित वर्ग करून तो सगळे समाज कल्याण विभाग आणि आदिवासी विभागाच्या लोकांना त्याचे लाभ मिळावा ही आमची मागणी आहे.